महायुती आणि मवियातील जागा वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। महायुतीच्या 10 जागांवर अजून उमेदवारांची घोषणा झालेली नाही, तर मवियाच्या 7 जागांवर उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे। महायुतीमध्ये ठाणे, नाशिक, संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जागांवर तिढा आहे, तर मवियामध्ये माढा, सातारा, रावेर जागांवर तिढा पाहायला मिळतोय आणि हा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। मागील बऱ्याच दिवसांपासून या युती आणि आघाडीमध्ये चर्चा सुरू आहेत। वेगवेगळे जे पक्ष आहेत, महत्त्वाचे पक्ष, त्यांच्यामध्ये चर्चा तर होतीये, पण काही ठरत नाहीये आणि त्याचाच परिणाम म्हणजे अजूनपर्यंत तिढा सुटलेला नाहीये। महायुतीचा आणि महायुतीचा, त्याचबरोबर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला अजूनपर्यंत समोर आलेला नाहीये आणि हा तिढा आज सुटण्याची शक्यता वर्तवली जाते। या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? बऱ्याच दिवसांपासून खलबत सुरू आहे, चर्चा सुरू आहे, पण तोडगा काही निघालेला नाहीये असं दिसतंय आणि आज तरी महायुती मवियातील जागा वाटपाचा तिढा सुटेल असं वाटतंय का? खरं निश्चितच एकूणच महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, अनेक बैठका या दिवसेंदिवस होताना पाहायला मिळतात, मात्र जागा वाटपाचा तिढा आहे तो अद्याप सुटला नाहीये। महायुतीमध्ये 10 जागा वाटपावरती अद्यापही प्रश्न आहे तो उपस्थित झालेला आहे। यामध्ये महायुतीमध्येच या जागांवरून भांडणं सुरू असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। तर महाविकास आघाडीमध्ये 7 जागांचा तिढा आहे। यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या जास्तीत जास्त जागा आहेत, दोन्ही महायुती असेल किंवा महाविकास आघाडी होती, यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वाधिक जागा आहेत आणि मध्य महाराष्ट्राच्या सुद्धा काही जागा आहेत। एकूणच मुंबईतील 2 जागा या महाविकास आघाडीमध्ये अद्याप त्या जागांवरती तिढा पाहायला मिळतोय। तसंच मुंबईतील आणखी 2 जागांवरती महायुतीमध्ये सुद्धा तिढा आहे। तसेच महायुतीमध्ये नाशिक, पालघर, रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ज्या जागा आहेत, या जागांवरती सध्या अजूनही उमेदवार ते घोषित करण्यात आले नाही। हे शिंदे गट आणि या ठिकाणी भाजप यांच्यामध्ये चुरस या जागांवरती पाहायला मिळते। तर महाविकास आघाडीमध्ये काही जागा आहेत त्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस अशी एक तिढा आहे, तर कुठेतरी राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा प्रकारचा हा तिढा पाहायला मिळतो। त्यामुळे ज्या बैठका दिवसेंदिवस होतात, रात्री सुद्धा बैठका होतात, मात्र या जागांचा तिढा तो अद्याप सुटलेला नाहीये। आज सुद्धा काही बैठका होणार आहेत आणि या बैठकीमध्ये तरी आज तिढा, या जागांवरचा तिढा तो सुटतो का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच स्वप्नील, लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे, अगदी काही दिवसांवर पहिल्या टप्प्यातील निवडणूक आहे, त्यामुळे आता हा तिढा आज तरी सुटतो का ते बघावं लागेल आणि याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।